सह्याद्रीच्या कुशीत सातारा जिल्ह्यात उंच डोंगरावर अभिमानाने उभा असलेला हाच तो प्रतापगड। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार गड म्हणजे हा प्रतापगड। इसवी सन 1656 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधलेला असून या किल्ल्याचे बांधकाम मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली झाले। हा किल्ला जावळीच्या खोऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता। प्रतापगडचा इतिहास तेजस्वी बनवणारी घटना म्हणजे अफझल खान वध। प्रतापगड हा तोच किल्ला आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या युक्ती, बुद्धी आणि धैर्याच्या बळावर अफझल खान सारख्या बलाढ्य शत्रूचा वध करून स्वराज्याचे अस्तित्व टिकवले। मावळ्यांच्या सोबतीने महाराजांनी शेकडो गड किल्ले जिंकले, पण प्रतापगडवर घडलेली घटना ही महाराष्ट्राच्या इतिहासाला नवे वळण देणारी ठरली। इथेच स्वराज्य म्हणजे काय, ते नेमके कसे उभे राहते आणि कसं टिकवले जाते हे संपूर्ण जगाला कळले। प्रतापगड म्हणजे फक्त विजय नाही, तो आहे रणनीती, संयम आणि स्वाभिमानाचा जिवंत पुरावा। इसवी सन 1659 मध्ये आदिलशाहीचा सरदार अफझल खान छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी मोठ्या सैन्यासह आला। कावेबाज अफझल खानाने महाराजांना भेटीचे आमंत्रण दिले आणि भेटीचं ठिकाण ठरलं प्रतापगडच्या पायथ्याशी। भेटी दरम्यान अफझल खानाने महाराजांवर हल्ला केला, पण क्षणाचाही विलंब न करता महाराजांनी वाघनखांनी अफझल खानाचा अंत केला। आज प्रतापगड किल्ला महाराष्ट्राच्या शौर्याचा आणि स्वाभिमानाचा प्रतीक आहे। या गडावरील प्रत्येक दगड, प्रत्येक पायरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची कथा सांगते। ज्या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिले ती भूमी आजही आपल्याला प्रेरणा देत राहते। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आणि डायरेक्ट आपण आता टॉप एरियावरती आलेले आहेत प्रतापगडच्या। एकदम वरच्या भागावरती पोहोचल्यानंतर आपल्याला या प्रतापगड किल्ल्यावरती पाहायला मिळेल श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मारक। कसं वाटतं तुम्हाला इथं या प्रतापगड किल्ल्यावरती आल्यानंतर? काय फील होतं? महाराजांबद्दल एक मनातून वाटणारी रिस्पेक्ट, आदर्श त्यांचा तुम्ही अशा लहानशा पोरांना सांगा। नाही का? हा ठीक आहे, लहान नाही। हा तर म्हणजे आदर्श यांच्या बुद्धीमध्ये घडवा। हा तर तुम्हाला जेवढ्या काही गोष्टी ज्ञात असतील महाराजांबद्दल त्या आम्हाला इथे सांगायचं येऊन तुम्हाला काय वाटलं? खूपच छान वाटलं आम्हाला, पण पहिल्यांदा आलो होतो या गडावर। काय ती कारकिर्दी असेल पहिल्यांची, आपण असं नुसतं साधं चाललो तरी आपल्याला असं दमल्यासारखं, थकल्यासारखं, पण त्यांची काय एनर्जी असेल, काय ताकद असेल, एक विचार करायची गोष्ट आहे। हाय, हॅलो, हाय, काय नाव काय तुमचं? आवाज साईनाथ। साईनाथ? काय बोलतो? आणि तुमचं कुठलं, म्हणजे शाळेतून आले का कसं काय? अच्छा, काय नाव काय? डायरेक्ट लाईव्ह कस्टमर भेटलेले आहेत आणि त्यांच्या समवेत आपण शूट करत आहोत प्रतापगड किल्ल्यावरती। कशी कुल्फी? 10 रुपये, लहान मुलांना 5 रुपये देतो आम्ही। याला किती द्याल? ते आधी आले याचं बघा, 10ला 3 चोकोबार। ते बंद झालं आता, हे निघलं चोकोबार बंद झालं। देऊ का तुम्हाला? 10 रुपयाला एक आहे। 10ला 3, 5ला 1। किती जण आहेत तुम्ही? किती जण आहेत तुम्ही? 4 जण। 4 जण आहेत ना? 70 रुपये आहे का? द्या मग, करा नको, 10ला 1 करा। या 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 हे टाक रे त्याला काहीतरी टाक आला। आणि महाबळेश्वर प्रतापगडला पोहोचल्यानंतर आमची भेट झालेली आहे आदिमानवांशी। हे आमचे पूर्वज आणि यांच्यापासूनच आम्ही घडलो, सवरलो असं यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतं। आत मिळू नको ना, जास्त फ्रँकली नको ना मला। चलो बाय बाय बाय, येतो ना आम्ही। इथं थांब, आम्ही आलो का? फोटो राहू दे, चला येऊ मग, येऊ, बाय। तुम सांसों का देखो एक पागलपन हो, आए नहीं नीचे। आणि या सर्व मंडळी सोबत आम्ही पोचलेले आहेत महाबळेश्वर। आणि महाबळेश्वरला आल्यानंतर स्ट्रॉबेरी नाही खाल्ली, मग काय खाल्लं? काय खाल्लं? फायदाच काय येऊन झाला आमचा। एक काम कर, दे रे पैसे, 1/2 किलो घेऊ ना खायला। कसं आहे किलो? 400 रुपये। 5 पावलं झाली, 100 रुपये कमी होतं। पुढे चला, अजून 100 नको। अर्धा किलो घ्या, 1/2 किलो काय खाणार आहे? मग द्या 100ला अर्धा किलो, चला पटापट। काय खाणार? स्ट्रॉबेरी द्या ना, ते स्ट्रॉबेरी खाणार।
आणि मस्त आहे वातावरण, सगळं इथे दिसतं हो व्यवस्थित द्या जरा. ए थांब आपण ट्राय करू ना एक. महाबळेश्वर मध्ये आल्यानंतरची पहिली स्ट्रॉबेरी. आता याच्या स्ट्रॉबेरी आहेत ते आम्हाला शेतामध्ये कुठे भेटलं, मग ह्या कुठून अवेलेबल होतं? खाली शेत आहेत ना, जिथे पाऊस कमी आहे ना तिथे शेत आहे. अच्छा, दुसऱ्या स्टॉल वरती आल्यावर हे जास्त लाल आहेत बघा, हे हायब्रिड वाले आहेत. हे वाले हे खाऊन बघा, हे आंबट आहे ना, टिकायला कमी टिकणार. हे वाले खायला आंबट आहेत. पहिलं वाला तुम्ही खाल ना ते हायब्रिड होतं, नंतरचं खाल्लं गावरान आहे. गावरान गोड आहे. कसं आहे रेट काय? हे 150 ला पाव आहे, हे 100 रुपये पाव आहे. आंबट वाले असते ते हायब्रिड वाले आंबट लागतात असे, गावरान गोड लागतात असे. टिकायला बी चांगलं, खायला बी गोड असे. त्याचा पाला काढून दादा ठेवला ना फ्रीजला, महिन्यात 15 दिवस राहते. तशी नाही, हे नाही लगेच 2 दिवसांनी लगेच. लगेच 2 दिवस. चल गाडी आली आपली, मग काय करता, घेतं का? असं आहे रे तुमचा पण. आता तिथं दुकान आहे, तिथं गावरान बिवरान काय नाही, तिथं डायरेक्ट सगळा इंग्लिश माल. ठीक आहे चला, यांचा मान राखण्यासाठी आपण पाव किलो घेऊन टाकू. नको घेतलेत ना काय असं करणार, पैसे नासारी करून मग अर्थ नाही ना गोष्टीला. महाबळेश्वर म्हणजे किती पण वेळा आला तरी पण येण्याचीच जागा आहे, कारण कंटाळाच येत ना अशा ठिकाणी. कारण सही आहे, फक्त आता काय झाले का रोडचं थोडंसं काम बाकी आहे. पंचगणीमध्ये समजा ठीक आहे, पण महाबळेश्वरमध्ये खूपच रोड खराब आहे. स्ट्रॉबेरी घेऊन झाल्यानंतर आम्ही पोहोचलेलो आहेत टेरो डॅम. हा सगळी शेत आहेत, हे जे पोपटी दिसतं ना, हे सगळे भात लावले होतं, भातच लावले. पिकं घेतलेली शेत आहेत, एकदम क्लीन क्लायमेट आहे सध्या तरी. तर चला पारसी हिलला इथून आपण बाय बाय करू आणि निघू पुढच्या वाटचालींसाठी. राम राम, रामकृष्ण हरी, जय श्रीराम. महाबळेश्वरमध्ये वेण्णा लेकला पोहोचल्यानंतर ही भरमसाठ गर्दी नुसती. कुठला पाहिजे बोला घोडा? रनिंग नाही का? हा रनिंग नाही, जम्प साठी जम्प मोठी करतो सरदार. तुला पासच आहे ना? माझी तर इच्छा नाही, मी दर फेरला येऊन थायमान घालतोय. किती पैसे? जम्पला 300 रुपये. काय बोलतात आता, जम्पला 300? आम्ही मागच्या फेरला जेवून गेलोय. पैसे कमी घ्या, जास्त माणसं आहेत. जम्प आणि फोटो येशील ना? दोघं जण घ्या, दोघं जण आहेत. 150, 300 हा, 150, 300 घ्या. मग 200, 400 घ्या. अरे तू म्हणतो सगळ्यात जास्त नाही तर मग कमी होईल. एका दोघात नाही करत. 200 बरोबर आहेत ना? 200 रनिंग थोडी आहे. रनिंग मध्ये येतच नाहीत. मग रनिंग मध्ये राऊंड मध्ये मला जम्प 500 आहेत रनिंग मध्ये. नाही कोण मारते 500 मध्ये? आता 4 महिन्यात येऊन गेलोय मी. मग आता किती घ्या तुम्ही? 200 घ्या. 200 बरोबर. हा नाही एवढं नाही होणार. तुम्ही काहीच नाही, कॉम्प्रोमाइजच नाही करला. मग तुम्ही हाईट जाते घोडा असं नाही की भाऊ एवढं जाऊ दे हाईट, असं नाही. 200 घ्या, 400. मग दुसरा बघतो मग. चला दुसरा बघू. चला फास्ट राईड करायची. हा ठीक आहे चला. आणि काम इथे आपला 25 झालेला आहे. घ्या चला. असं उरवशील ना डायरेक्ट खालीच पाडला पाहिजे. डायरेक्ट हा पाडायचे, खाली पाडायचे. काय वहिनी काय बोलतो बाहेर गेले असंच बोलतोय. बदलतोय असा डिसिजन. आणि हनुमान पालकर पुन्हा एकदा सरदार या घोड्यावरती बसलेले पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. आता घोडा चालक मालकाची आऊत झालेली आहे. कारण एक्सप्रेशन सांगतो ना, भारी भारी भारी. आणि हा सगळा वेण्णा लेकचा हॉर्स रायडिंगचा मैदान आहे. आणि याच्यावरती बघायला मिळेल की भरपूर गाड्या आहेत. कारण क्वांटिटी बघू शकतो. हा कारण आताच या चालू झालेलं आहे महाबळेश्वरची सीझनची सुरुवात. आणि लोकांनी पण थैमान घातले, येऊन तुम्ही पण येऊ शकता. आणि दुसरा मेंबर आपला इथे मैदानामध्ये पाहायला मिळेल. हे अक्षय मॅडम हे एक्सप्रेशन बघ, घाबरले, पूर्णपणे घाबरलेला माणूस आपला इथे पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. घ्या पाडायला पाडा. बा नको पारविरू नका. सत्कार करा यांचा. सत्कार 500 रुपये देऊन त्यांचा आपण सत्कार करूया.
घ्या इकडून इकडून या इट ना आपण सत्कार करू यांचा आणि मंडळ आभारी. तुम्ही आम्हाला अशी सर्व्हिस प्रोव्हाइड केली 200 रुपयांनी. अशी आमची 400 रुपये जमा करताना अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग पाहायला मिळतील आपल्या वेना लेकच्या मैदानामध्ये. चला आणि इथून आता आपण महाबळेश्वर मध्ये हॉटेल शोधू. हॉटेलचा पत्ता नाही अजून, तसंच हिंडताव आणि आपल्या चॅनलची सर्व इन्फॉर्मेशन गोळा करून ते आपल्याला बघतात आणि ते बघतात की नक्की आहे का तुमचं चॅनल. नुसतीच मुलाखत घेता म्हणजे काय, म्हणून ते प्रूफ सगळं बघतात आणि बघून झाल्यानंतर ते आपल्याला बघणार त्या चॅनलवरती. ऐसा कुछ विषय गोल आहे. मग आता हात मिळव माझ्याशी. आता हात मिळव आता. धन्यवाद. कुठला तू डॉन. उडव उडव घोड्याला उडव. असं माहित असतं तुलाच घेतलं असं ना आम्ही, दुसऱ्या लोकांना गायला गेले असतो. उडव अरे काय. अच्छा ठीक आहे ठीक आहे. हा ठीक आहे चला. ए बाबा चला. आणि चांगली रूम असावी अशी अपेक्षा बाळगतो. अच्छा काय बरं बाथरूम झाला कुठं. हा ठीक आहे. गिझर आहे ना अवेलेबल. एवढं थंडीचा तू स्विमिंग पूल मध्ये होणार आहे. नाही काय महाबळेश्वरची मॉर्निंग झालेली आहे. सकाळचं 8:30 वाजतात आणि आता आम्ही निघालेत पंचगणी मॅप्रो गार्डन. बोम बोम बोम. कुठं मॅच आहे. कुठं आहे मॅच. अच्छा सांगलीला मॅच आहे. तर इथून पंचगणीला आधी पोहोचू आपण, मग आपलं मॅच आहे. गाईड आहे महाबळेश्वर पॉईंट फिरायचे तुम्हाला. तो 16 पॉईंट आहे. 2 मंदिर, स्ट्रॉबेरी गार्डन, जाम फॅक्टरी, मिनी चिकी, स्ट्रॉबेरी वाईन. 4.5 तासाचा टूर आहे. पाचगणी बघायची तर 10 पॉईंट एक मंदिर आहे. 10 पॉईंट मध्ये आमची स्पीड बोट येते. 2 नद्यांचा संगम आहे. अच्छा गाईड केला तर सगळी माहिती मिळेल. हा महाबळेश्वर मेन पॉईंट आहे महाबळेश्वर. पांडिडल रोड एलिफंट. हा हे 4,500 वर्षापूर्वीचं शंकरचं मेन मंदिर. हे महाबळेश्वरचा फेमस आयटम स्ट्रॉबेरी विथ क्रीम. तुमसे किरण धूप की तुमसे सियाह रात है, तुम बिन मैं दिन बात का, तुम हो तभी कुछ खास है. मोरांचा आवाज होतो सकाळी लागला. हा आहेत ना मोर आहेत, वाघ पण आहे. आणि असा काहीसा सध्या माहोल आहे मॅप्रो गार्डन. गर्दीत ना अजिबात. दादा कितीला ओपन होतं. झाला ओपन झाला. आणि पहिलंच मेंबर आम्ही आहेत इथे आलेलं. हे तुम्हाला काय पाहिजे चला त्या मार्केटमध्ये पटापट. ताईला भरा ना कुशान काय. ताईला भरा. आई शपथ हे लईच आता. झिरो आहे. नाही गाद्दार नाही करणार तो. अजिबात गाद्दार नाही करणार. मला माहिती ना. हा घे मग बहिणीस घेतले हो तुला पण. आणि ज्या बाटल्या बिटल्या लावल्या ना यांचा एक सिनेमॅटिक शूट बघू. कसल्या बाटल्या काय दोन. आणि आता सीझन येतोय वाढवतील रेट. ते काय बरं वाढेल ना 100%. हा नाही ना नाही बोलत नाही वाढणार. इथं आलो पण फाटक्याला माल केला दादाला. आता स्टार्टिंग झालेली आहे थंडीची आणि मजबूत थंडी. आणि अशा याच्यामध्ये जर का विचार केला तर हळूहळू अजून वाढेल आणि अजून वाढेल. हा बोललो ना तुला कोकम सरबत इथं भेटेल. थांबा मी बोलत कोकम सरबत कुठे. हे कोकम सरबत कुठे. हा हे कुठला पाहिजे तुला. मोठा का काचक्या. तो काचक्या द्या. आणि सध्या तरी गर्दी कमी. अशी काहीशी मार्केटच्या आतमध्ये जाण्याची एंट्री आहे. आणि इकडून सगळं मार्केट आहे. म्हणजे जसा डीमार्ट आरमार्ट असतं ना शॉप. आपल्या मोजितो आहेत. मोजितोचा टाईप आहेत. ह्यो मोजितो आहे. ह्यो ग्रीन ॲपल. ब्ल्यू काय आहे. ह्यो काय ब्ल्यू काय आहे. मरू ते काय तरी. ह्यो काय आहे स्ट्रॉबेरी. नाश्त्यामध्ये काय खावं. मिसल भाजी घेतले. सॉरी मिसल पाव घेतले. याच्या बदल्यानं काय बोला कशी टेस्ट आहे. बाय. बाय.